कांतीलाल मोहन गिरे, राहणार निमगाव चोबा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मी 13 दिवसापासून महाराष्ट्राची मोजणी जमिनीची व शिवरस्ते, गावठाण मोजणी, सर्वे नंबर रस्ते, तुकडा पद्धत मोजणी व्हावी यासाठी उपोषणाला 13 दिवसापासून बसलेला आहे. शासन ह्याची दक्षताच घ्यायना. शासनाने 2 दिवसात दक्षता घ्यावी, नाहीतर मी टोकाचं पाऊल उचलणार आहे. टोकाचं पाऊल उचलल्यास नंतर ही सगळी जिम्मेदारी ही शासनाची असेल आणि माझ्या जीविताला काही झालं हे शासनाने टोटल जिम्मेदारी घ्या, शासनाची असेल. आणि मला जर त्यांनी ह्या 2 दिवसात लिहून दिलं तर मी समाधानी थोडासा होईल, पण त्याचा बी कालावधी द्यावा. चालू कधी करणार आणि एंड कधी होणार तेवढं मला त्यांनी सांगावं, तरच ह्याच्यावर कुठतरी तोडगा निघन. आणि ज्याच्या हातात आहे त्या माणसाने आपल्याकडे येऊन चर्चा करावी, नाहीतर त्याच्याशिवाय तोडगा निघत नाही. नाहीतर 2 दिवसात टोकाचं पाऊल उचलणार. कारण माझे आता कॅपॅसिटीच राहील नाही 13 दिवसापासून. आता माझ्या शरीरावर काय वेदना होत नाही मलाच माहिती. जे 13 दिवस राहतो ना त्यालाच कळतं काय वेदना असतात त्या, हे कोणाला कळत नाही. शेतकऱ्याचा प्रश्न सुटणं हा लय गरजेचं आहे, कारण शेतकरी हा कंपल्सरी कोर्टात येऊ. ह्याचं कोर्ट शेतकऱ्याचं बंद करायची मला, त्याच्यामुळे हे मी एवढे करतो. शेतकऱ्याच्या वेदना तेवढ्याच वेदना मी त्याच्यामुळे सहन करतो. कारण 12 महिने शेतकरी कोर्टातच बसलेला हो. एक झाला की एक झाला की एक. यांना एवढं शेतकऱ्याला लुटलंय ह्या सरकारने पहिल्यापासून. कारण स्टाम्प ड्युटीची एवढं भरावं लागते त्याला. कोर्टात तारखेला गेलं 35 वर्ष तारखा चालतात, या कमी चालत नाहीत. 35 वर्ष तारखा चालतात ह्या स्टाम्प ड्युट्या. तुम्ही विचार करा, 35 वर्ष त्या माणसाला गेला, महिन्याला 2 तारखा जर झाल्या, 2 तारखा झाल्या तर प्रत्येक वेळेस आता 100चा स्टाम्पसुद्धा नाही राहिला. आता 500 रुपये स्टाम्प जर झाले. आता जर एक शेतकऱ्याला प्रत्येक गावात समजा सरासरी 10 केस जर असतील तर किती पैसा होतो, किती लोबाडलो. मी अधिकारी खुशाल सांगतो की आमच्या हातात नाही, हातात कोणाच्या आहे. त्या माणसाला बघू तर मला कोणाच्या हातात येते. कोर्टाने सुद्धा यांना जेव्हा थोडीफार ही काहीतरी केलं पाहिजे. शेतकऱ्यांचे एवढे कंप्लीट आहेत ना, या कोर्टाने सुद्धा सांगायला पाहिजे तिकडे कुठेतरी मिटवा, तुम्ही बसून कुठेतरी मार्ग काढा. त्याच्यामुळे मी आता फक्त 2 दिवस वाट बघणारी नाहीत, मी टोकाचं पाऊल 100% उचलणारी. शासनाने दखल घ्यावी, नाहीतर ह्याला माझं बरं काही झालं तर टोटल ही शासनाची जिम्मेदारी असून एवढंच मी सांगतो. मला बोलायची सुद्धा इच्छाच होईना आता. जय महाराष्ट्र. नमस्कार. गेल्या अनेक दिवसापासून आणि अनेक वेळेस पाठपुरावा करून आमचे मित्र कांतीलाल गिरे यांची एक मागणी आहे की महाराष्ट्र सरकारकडे की बा संबंधित महाराष्ट्राची सर्व शेतजमिनीची मोजणी व्हावी. आणि ही एक माफक मागणी अपेक्षा आहे. व शेतकऱ्याच्या हिताची, जनतेच्या हिताची आणि नवीन ती शासनाचं कर्तव्यच आहे. पण तरीसुद्धा शासनाने यांना अनेक वेळेस उपोषण करून रेखीव आश्वासन देऊन फसवले. तर मी समाजसेवक या नात्याने एक शासनाला विनंती करतो व संबंधित व्यक्ती गेले 13 दिवसापासून उपोषण करतो. तुमचा इथं आरोग्य विभागाचा अधिकारी नाही, तुमचा इथं पोलीस डिपार्टमेंटचा अधिकारी नाही, तुमचा इथं तहसीलचा अधिकारी नाही. आणि मग हे समजा अधिकारी तुम्ही घेत नाही, तुम्ही या व्यक्तीची दक्षता घेत नाहीत. ह्या व्यक्तीच्या मृत्यू आणि जीवन एक समजा आहे. ह्या माणसाचे उपोषण करणाऱ्या माणसाला उपोषण करण्याच्या वेदना समजत येतात. हा माणूस व्याकुळ झाला आहे. हा माणूस आता टोकाच्या भूमिकेवर येतोय. आणि हा माणसाने जर टोकाची भूमिका घेतली आणि याच्या जीविताचं काही बरं वाईट झालं तर या जिम्मेदार कोण आहात? आज तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून समजे पाहता. आज आमदार सुरेश अण्णाधस यांनी आष्टी येथे आमसभा घेतली. त्या आमसभेतसुद्धा मी हा मुद्दा मांडला आहे. तिथं DHO मॅडम होत्या, तालुका तहसीलदार मॅडम होत्या, मग गटविकास अधिकारी होते, पोलीस समजा विभागाचे माणसं होते, नवीन लोकप्रतिनिधीसुद्धा होते. मी त्यांना सुद्धा विनंती केली की तुम्ही 1 दिवसात हा प्रश्न मार्गी जावा, कुठंतरी यांचा एक लेखी उत्तर देऊन हे स्थगिती करून द्या. जर हा माणसाचं जर काही बरं वाईट झालं त्याला पोलीस डिपार्टमेंट असतात, तहसीलदार मॅडम असतात, संबंधित विभागाची भूमिका बेगचे जे कोण अधिकारी असतील हे त्यात 100% दोषी येतं. आणि त्यांच्या मग ते वेगळे विषय होऊन आणि ते वेगळ्या विषय होण्याची वाट पाहत आहे का शासन? हा माणसांनी 2 दिवसाचा एस्टिमेटेन दिलं आहे. आज शनिवारी आणि रविवारी हा 2 दिवस तुमच्याकडे आहेत. सोमवारी तुम्ही अचूक काही ते माहिती घेऊन या, लेखी घेऊन या.
आणि त्या लेखीनुसार तुम्ही कमीत कमी महाराष्ट्र मोजायची म्हणतो, तुम्ही तालुका तर मोजा ना, तालुका मोजायची तर किती ना कम से कम की बाबा ह्या तारखेपासून ह्या तारखेपासून 8 तालुक्यात आम्ही रस्ते बिस्ते समजे मोजून करतो. आणि नंतर ते उपोषण स्थगित घेतील ना, नवीन आम्ही त्यांना घ्यायला भाग पाडतो. पण तुम्ही जर कानावर करीत असाल तर मग आम्हाला पुन्हा या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आणखीन आंदोलन छेडावं. आणि याच्यात मग गांभीर्यपूर्वक शासनाने नाही घेतलं तर पुढं विनाशी आणि विनाशात सामोरं जाण्यासाठी 2 शासनाने दक्षता घ्यावी. आणि सोमवार यांचं काय 10 वाजेपर्यंत त्यांची काय जी भूमिका मागणी असतील त्या मागण्या तुमचं काय जे किंमत असेल तहसीलदारचं असेल, भूमी अभिलेखचं असेल, जिल्हाधिकाऱ्याचं असेल, काय जे असेल ते परिपत्र घेऊन तुमचा अधिकारी 10 वाजेपर्यंत थांबा. आणि अण्णा तुम्ही सुद्धा 10 वाजेपर्यंत कोणतीही भूमिका घेऊ नका. जेव्हा काही झालं तरी तुम्ही उपोषणापासून पायबळ होऊ नका. 10 वाजेपर्यंत तुमचा विचार नाही केला तर तुम्हाला तुमचे विषय, पण 10 वाजेपर्यंत तरी तुम्ही शासनाची वाट बघा. शासनाने सोमवारी 10 वाजेपर्यंत त्यांचा प्रश्न निकाल काढावा ही आमची माफक अपेक्षा आहे. नाही काढली तर सर्वस्वी जमीन शासनाची. धन्यवाद.